लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. उद्या दसरा असल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा दसरा आज 100% गोड होताना पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिल्यांदा वाटलं होतं की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींनो, नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे पैसे या ठिकाणी विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व महिलांचा दसरा या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये पैसे येणार होते. तर लाडक्या बहिणींनो, बुधवारी सुद्धा पैसे वाटप होत आहेत, उद्या गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत आणि परवा दिवशी या ठिकाणी शुक्रवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाचे दिवस ठरणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. कारण आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी, भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये पैसे येतील का, आमचा जिल्हा हा जिल्हा आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी 100% गोड सुद्धा झालेला आहे. बघा लाडकी बहिणींनो, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती पैसे येणार होते, त्या अनुषंगाने आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींचा दसरा या पैशांमुळे 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो, परंतु लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. कारण ही लाडकी बहीण योजना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडकी भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत सत्तेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार होता, परंतु या ठिकाणी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, त्यासोबतच दसरा आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येत आहेत. तशा प्रकारची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आणि परवा दिवशी शुक्रवार, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार सुद्धा आज गोड होत आहे, उद्या गुरुवार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, उद्या दसरा आहे, तर उद्या सुद्धा भरपूर बहिणींना पैसे येतील. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की उद्या दसऱ्या
दसऱ्यानिमित्त बँकांना सुट्ट्या असतील तर बघा लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात, त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला काळजी करायची गरज नाही। म्हणजेच जरी बँका बंद असल्या किंवा सुरू असल्या तरी पण तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे आणि तुमच्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात की बुधवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गुरुवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे आणि तुमचा दसरा आज गोड होईल, उद्या गोड होईल का परवा दिवशी गोड होईल हे सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या अपडेटमुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी आज सकाळपासून खुश झाल्याचं या ठिकाणी बघायला सुद्धा मिळालेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने KYC सुरू केलेली होते आणि KYC सर्व लाडक्या बहिणींना करण्याचे आवाहन केलेले होते, परंतु अद्याप सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही महिलांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काही बहिणींचा OTP सेंड होत नसल्यामुळे या ठिकाणी बहिणींना KYC करणं शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे। सरकारने या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ज्यांनी KYC केलेले असेल आणि ज्यांनी KYC केलेले नसेल अशा सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्त्याच्या पैशासाठी, ऑक्टोबर हप्त्याच्या पैशासाठी KYC असणं बंधनकारक नाही, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल, डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल तर त्याच्या अगोदर KYC केलेलं असायला पाहिजे तरच पैसे विस्तांतर होतील। म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांसाठी KYC केलेले असेल तरी पण पैसे येतील आणि जरी KYC केलेले नसेल तरी पण पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडक्या बहीण योजनेमध्ये KYC प्रोसेस सुरू होते, तर या KYC मध्ये भरपूर लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना KYC करायची गरज नव्हती त्या बहिणींनी सुद्धा KYC केलेले आहे। त्यामुळे जरी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही KYC केल्यानंतर अपात्र ठरू शकता। त्यामुळे हे KYC काय आहे हे समजून घ्यायचं आहे, त्यानंतर KYC करायची की नाही हाचा निर्णय घ्यायचा आहे आणि KYC केली तर ती कुठे करायची, कशी करायची, याच्यामध्ये कोणकोणत्या चुका करायच्या नाही त्याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो अगोदर आपण महत्त्वाच्या गोष्टी बघून घेऊया जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज बुधवार, उद्या गुरुवार, परवा दिवशी शुक्रवार, म्हणजेच लाडक्या बहिणींनो एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो बुधवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गुरुवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि शुक्रवारी या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याचीच माहिती देत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। या योजनेमध्ये काही पुरुषांनी या ठिकाणी साड्या नेसलेल्या होत्या, काही पुरुषांनी या ठिकाणी नकली बनावट या ठिकाणी डोक्यांना केस लावले, कपाळाला टिक्या लावलेल्या होत्या, त्याच पद्धतीने महिलांसारखं या ठिकाणी अवतार केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। म्हणजेच भरपूर पुरुषांनी साड्या नेसून कपाळाला टिकली लावून, डोक्याला नकली केस लावून आम्ही सुद्धा महिलाच आहोत अशा पद्धतीने फोटो काढले आणि त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते आणि त्यांनी सुद्धा मागील 1 वर्षापासून हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। म्हणजेच अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक झाल्याचं सरकारला सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी KYCची प्रोसेस सुरू केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे KYC फक्त 2 कारणांमुळे आणलेली आहे। त्याच्यामध्ये जे पहिलं कारण सांगण्यात आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि दुसरं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या बहिणी श्रीमंत होत्या, ज्या बहिणींकडे मोठा पैसा होता, ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत होत्या, ज्या बहिणींचे बंगलो होते, अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेले होते। अशा बहिणींनी लालची पोटे गरीब महिलांचा हक्क हिरावून घेतल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे, कारण ही योजना फक्त गरीब महिलांसाठी होते। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिला
महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा करणे हेच सरकारचं उद्दिष्ट होतं. याच दृष्टिकोनातून ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. त्यामुळे सरकारने आता एक पुढचं पाऊल उचललेलं आहे. सरकारने आपल्या पुढचं माइंड लावून या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे KYC. बघा, हे KYC केल्यानंतर पात्र बहिणींना पैसे वाटप होतील आणि या योजनेमध्ये सुलभता येईल. या योजनेमध्ये सुलभता येऊन या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपये सुद्धा वितरित होऊ शकतात. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा दसरा 100% गोड सुद्धा होतच आहे. कारण लाडक्या बहिणींना आजच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये फिरत होत्या. परंतु त्या बातम्यांना कालपासूनच ब्रेक लागलेला आहे. कारण कालपासूनच निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली होती. काल काही बहिणींना पैसे आले, आज काही बहिणींना पैसे येतील, उद्या काही बहिणींना पैसे येतील आणि परवा दिवशी म्हणजेच 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, की आमच्या खात्यामध्ये अजून कशा अंतर्गत पैसे येणार आहेत का. बघा, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होते. तर या योजनेचा अजून एकही हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार झालेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती की गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करा. तर बघा, लाडक्या बहिणींना यावरती राज्य सरकारने तोडगा काढलेला आहे. राज्य सरकारने गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी कालच निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधी या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांसोबत वितरित होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या बहिणी अपात्र आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पैसे घेण्यासाठी कोणकोणती कामे केलेली असावीत, कोणकोणती कामे अजून करायची आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, KYC कुठे, कशी, कधीपर्यंत करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य सरकारने कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस भरपूर नियम नव्हते. बघा, लाडक्या बहिणींनो, 28 जून 2024 म्हणजेच मागच्या एका वर्षाखाली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. तरी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं फक्त एकच कारण होतं, तर ते कारण म्हणजे या ठिकाणी सरकारला मतदान मिळावं, सरकार या ठिकाणी जास्तीत जास्त खासदार आमदार घेऊन या ठिकाणी निवडून यावं, या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना आपलं वाटलं होतं, लाडक्या बहिणींना आणि आपल्याला सुद्धा वाटलं होतं की या ठिकाणी ही योजना फक्त निवडणुकीपुरती असेल. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी जर पाहायला गेला तर आता 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. तरी पण सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. म्हणजेच आपल्याला सुद्धा अंदाज आलेला आहे की पुढील 4 वर्ष ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील आणि बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित सुद्धा करत राहणार आहे. बघा, लाडकी बहिणींनो, आता लाडकी बहीण योजना बंद झाली अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. अशा पद्धतीच्या बातम्यांवरती तुम्ही कसल्याही पद्धतीचा विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. कारण लाडकी बहीण योजना पुढील 4 वर्ष अजून सुरू राहील अशा पद्धतीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळत असतात. एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द या ठिकाणी खराच असतो. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. याच्या पुढे आता वेळ घेणार नाही. थेट आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि KYC संदर्भात, त्यासोबतच लाडकी बहिणींना सोन्याचे भाव अशा पद्धतीची माहिती रोजची रोज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत राहील. बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या 1 ते 2 दिवसांमध्ये जमा होत असतो. परंतु लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिना उलटून गेलेला आहे तरी पण अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली होती. लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींनो, आतापासून काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. एकत्रितपणे तुम्हाला 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर नियम बघून घेऊयात. नियम बघितल्यानंतर लगेच या ठिकाणी आपण बँकांची, जिल्ह्यांची यादी बघत आहोत. बघा, लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला असावा. बघा, तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल तरच मला सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल. कारण लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हप्ता सोडण्यापूर्वी या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात आलेली होती. त्यामुळे ऑगस्ट
ऑगस्ट हप्त्याच्या बेसवरती सप्टेंबर हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे ऑगस्ट हप्ता आलेला असेल तर सप्टेंबर हप्ता 100 आणि 101% विस्तांतर होत आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4चाकी गाडी नसायला पाहिजे किंवा लाडक्या बहिणीने या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्तानं 4चाकी गाडी घेतलेली नसावी। जर तुम्ही 4चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत। जरी तुम्ही अगोदरपासून घेतलेली असेल किंवा आता या चालू महिन्यामध्ये घेतलेली असेल तरी पण तुमचा हप्ता बंद होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी पांढरं रेशन कार्ड मिळालेलं असेल तरी पण तुमचं नाव या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो अजून भरपूर नियम लावण्यात आलेले आहेत, परंतु हे जे तुम्हाला नियम सांगितले तर हे प्रमुख नियम आहेत। त्यामुळे तुम्ही जर या प्रमुख नियमांमध्ये बसत असाल तर पैसे वाटप होतील, अन्यथा जर तुम्ही या प्रमुख नियमांचंच पालन करत नसाल तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या नियमांचं सुद्धा पालन करत नाही, अशा पद्धतीची माहिती सरकारपर्यंत पोहोचत असते। बघा लाडक्या बहिणींनो आता काळजी करायची गरज नाही, थेट खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। बँक खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज सुद्धा मोबाईलवरती येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये हप्त्यांचे वितरण सुद्धा करण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करत नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप करत असतो। काही हप्ते उशिरा पडत असतात, काही हप्ते लवकर पडत असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नसते। बघा लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वीच पैसे यायला पाहिजे होते, जेणेकरून तुमचा नवरात्री सण 100% गोड झाला असता। परंतु लाडक्या बहिणींनो जरी तुमचा नवरात्री सण गोड झाला नसला तरी पण तुमचा दसरा 100% गोड होईल, अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर आहे। बघा या पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड असेल, स्वारगेट असेल, कात्रज, हडपसर, बेकराई नगर, लोणी काळभोर, सासवड असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो इकडे उंडरी पिसोळे असेल, अशा भागांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबत येरवाडा असेल, लोहगाव असेल, त्यासोबतच लोहगाव नंतर या ठिकाणी आळंदी असेल, बेकराई नगर असेल, या भागांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्यासोबत लाडक्या बहिणींनो मुंबई शहर। बघा या मुंबई शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तालुके आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये गावांची संख्या विभागली गेलेली आहे, त्यामुळे मुंबई शहरामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। मुंबई उपनगरामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो परभणी जिल्हा, बघा या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठमोठी गावे आहेत, त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये पैसे वाटप होतील। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे वाटप होणार आहेत। अहिल्यानगरमध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, नंदुरबार असेल, नागपूर असेल, यवतमाळ, गोंदिया, भंडारा असेल, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची नावे सांगितली, बँकांची नावे सांगतो। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, म्हणजेच ज्या बँकेला गव्हर्नमेंट मान्यता असते तर ते सरकारी बँका असते, परंतु ज्या बँकेला या ठिकाणी गव्हर्नमेंटची मान्यता जास्त नसते त्यांना आपण खाजगी बँका म्हणत असतो। त्यामुळे सरकारी बँका, खाजगी बँका, परत आपल्या पतसंस्थांच्या बँका असतात, आपण तयार केलेल्या सोसायटीच्या बँका असतात, अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यामुळे कोणत्याही बहिणीने काळजी करू नका। फक्त लाडक्या बहिणीनं तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे, ते बँक खातं चालू असायला पाहिजे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्याला जर दुसऱ्या कोणाचं तरी आधार कार्ड लिंक असेल तर या ठिकाणी पैसे येणार नाही। तुमच्या अकाउंट नंबरला तुमचं आधार कार्ड लिंक असावं तरच पैसे वाटप होतील। बघा लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचा दसरा 100% गोड होऊ शकतो, कारण या ठिकाणी प्रत्येक सणाला हप्ता मिळालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नवरात्री सणानिमित्त सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित येऊ शकतात। जर सरकारला हे शक्य झालं नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तरी तुम्हाला दसऱ्यानिमित्त वाटप होऊ शकतो। अशा पद्धतीची माहिती अनुभवी अभ्यासकांकडून वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांनी सुद्धा अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। भरपूर मोठ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता हे पाहणं लक्षात घ्यायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो दसऱ्याला किती पैसे येत आहेत हे पाहणं आपल्यासाठी योग्य
योग्य असणार आहे, आपल्यासाठी आनंदाचे असणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, दसऱ्यापर्यंत प्रत्यक्षात संपेल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात माहिती